विद्यार्थी मैत्रिणींनो, सत्र 2021-22मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थिनीचं वर्ग 12क मध्ये मी स्वागत करते. या सत्रामध्ये मी तुमची क्लास टीचर आहेच, त्याचबरोबर तुम्हाला वस्त्रशास्त्र हा विषय जो आहे हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. आता वस्त्रशास्त्र 12वीचं जे पुस्तक आहे हे बालभारती प्रकाशनचं आहे आणि जेवढे काही यावर्षी 12वीला तुम्हाला पुस्तकं आहेत ते सर्व पुस्तकं तुम्हाला मागच्या वर्षी ज्या 12वीला मुली पास झाल्या त्यांच्याकडनं मिळू शकते, याची तुम्ही काळजी घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की बोर्डाच्या परीक्षेमध्ये वस्त्रशास्त्र विषय जो आहे हा 70 आणि 30 म्हणजे 70 मार्काची थेअरी आणि 30 मार्काचा प्रॅक्टिकल अशा पद्धतीने एकूण 100 मार्काचा पेपर जो आहे तो पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये राहणार आहे. जी 70 मार्काची थेअरी आहे या थेअरीमध्ये तुम्हाला एकूण जे लेसन आहे ते लेसन पूर्णतः तुम्हाला 10 लेसन आहे आणि या लेसनमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स जे आहे हे डिटेल्स अनुक्रमणिका याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आता जे घटक आपल्याला यावर्षी अभ्यासायचे आहे त्याच्यामध्ये लोकरी तंतू, रेशीम, वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू आणि मानवनिर्मित तंतू, व्हिस्कोज रेयॉन, नायलॉन आणि पॉलिस्टर, वस्त्रनिर्मिती, संस्करण प्रक्रिया, धुलाईचे घटक आणि निर्जल धुलाई, रंगाई आणि छपाई व फॅशन डिझायनिंग अशा पद्धतीचे जे 10 लेसन आहे हे 10 लेसन तुम्हाला परीक्षेमध्ये राहणार आहेत. आता हा जो विभाग आहे या प्रत्येक विभागाला म्हणजे प्रत्येक लेसनला किती किती मार्क्स असतात याची PDF जी आहे ही PDF मी तुम्हाला पाठवणार आहेच. आता या विषयाबद्दल आपण वर्ग 11वीमध्ये यामधील काही तंतू जे आहे हे वस्त्रशास्त्र विषयामध्ये आपण शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सेल्युलोज तंतू म्हणजे जे तंतू आपल्याला निसर्गामधून प्राप्त होतात आणि जे वनस्पतीपासून मिळतात त्याला म्हणतात नैसर्गिक सेल्युलोज तंतू, की ज्या तंतूचा अभ्यास आपण वर्ग 11वीमध्ये केलेला आहे. आता यावर्षी आपल्याला प्रथिनजन्य तंतू आहे, याच्यामध्ये लोकर, रेशीम, त्यानंतर काही वैशिष्ट्यपूर्ण तंतू आहे, त्याचनंतर काही मानवनिर्मित तंतू जे आहे त्या सर्व तंतूचा अभ्यास जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, कोविडच्या या काळामध्ये आपण मागच्या वर्षीचं सेशनसुद्धा आपण बरेचदा ऑनलाईनच होतो, परीक्षासुद्धा बऱ्याचशा ऑनलाईनच झाल्या आणि आता ही जी सुरुवात आपल्याला करायची आहे ही सुद्धा ऑनलाईनच आपल्याला करायची आहे. आता हे सगळं बघत असताना जेव्हा आपण अभ्यास करत असताना आपण जेव्हा तुम्ही व्हिडिओ ऐकत असताना पुस्तक जे आहे हे पुस्तक तुम्ही बाजूला ठेवलं पाहिजे, म्हणजे मी जे काही तुम्हाला शिकवता आहे त्या शिकवण्याचं तुम्हाला सहजगत्या आकलन होईल. तर आपला हा जो विषय आहे या विषयामध्ये तंतू, त्यानंतर धागा, वस्त्रनिर्मिती अशा स्टेप्स ज्या आहे ह्या स्टेप्स आपल्याला इथे बघायच्या आहेत. हे सगळं बघितल्यानंतर कापड बनल्यानंतर त्याच्यावरती संस्करण प्रक्रिया कशा पद्धतीनं केल्या जाते, त्यानंतर धुलाई प्रक्रिया कशा आहेत, कपड्यावरती रंगाई छपाई कशा पद्धतीनं केल्या जाते आणि फॅशन डिझायनिंग हा जो एक नवीन युनिट जो आहे जो की मागच्या वर्षी अभ्यासक्रमामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. तर असं डिटेल्स अभ्यास जो आहे तो आपल्याला वस्त्रशास्त्र विषयामध्ये करायचा आहे. ही झाली तुमची 70 मार्काची थेअरी.
त्याच्यानंतर आपल्याला लोकर तंतू जो आहे, या लोकर तंतूंबद्दल आपण सविस्तर पाहणारच आहोत. तत्पूर्वी प्रात्यक्षिक विभाग म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आता मागच्या वर्षी ज्याप्रमाणे 25% सिलेबस कमी करण्यात आला होता कोविडमुळे, तीच प्रोसेस यावर्षी पण झालेली आहे. आणि यावर्षीसुद्धा काही सिलेबस जो आहे हा आपला कमी करण्यात आलेला आहे. तो कोणता सिलेबस कमी करण्यात आलेला आहे त्याचीसुद्धा PDF मी तुम्हाला पाठवणार आहे. आता या कमी केलेल्या सिलेबसमध्ये काय आहे प्रामुख्याने, तर याच्यामध्ये तुमचे जे लेसन आहे त्या लेसनमध्ये थोडे थोडे पोर्शन, थोडे थोडे पॅरिग्राफ जे आहे ते कमी करण्यात आलेले आहे. म्हणजे सरसकट लेसन जे आहे हे काढून टाकण्यात आलेले नाहीत. परंतु प्रॅक्टिकल जे आहे, या प्रॅक्टिकलमधला बराचसा पोर्शन जो आहे तो पोर्शन पूर्णतः काढून टाकण्यात आलेला आहे. आता हा जो प्रात्यक्षिक विभाग आहे, या प्रात्यक्षिक विभागामध्ये आपल्याला जे 30 मार्काचं कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये आपल्याला 10 मार्क प्रोजेक्टचे सुद्धा आहेत. त्याच्यानंतर 8 मार्क्स जे आहे तर या 8 मार्कामध्ये तुम्हाला सबमिशन करायचं आहे. म्हणजे काही सॅम्पल बनवायचे आहे, प्रात्यक्षिक वही आहे, यालासुद्धा काही म्हणजे 8 मार्क्स जे आहेत ते 8 मार्क्स दिलेले आहे. म्हणजे 10 मार्क जे आहे हे प्रोजेक्टसाठी आहे, 8 मार्क जे आहे हे इंटरनल सबमिशन म्हणजे अंतर्गत मूल्यमापन जे आहे, असं 18 मार्क्स झाले. आणि 30 मार्कापैकी काही 12 मार्क्स जे आहे तर हे 12 मार्क्स जे आहे याचा प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे बोर्ड एक्झाम जेव्हा असते तेव्हा 12 मार्काचा प्रॅक्टिकलचा पेपर जो आहे तो पेपर तुमचा घेण्यात येत असतो. तर अशा पद्धतीने हा जो तुमचा पोर्शन आहे याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये म्हणजे 12 मार्क प्रॅक्टिकलचे जे आहे ते लिखाण असतं पेपरमध्ये, 8 मार्काचं अंतर्गत सबमिशन असतं आणि त्यानंतर 10 मार्क जे आहे हे 10 मार्क्स प्रोजेक्टसाठी असतात. तर अशा पद्धतीने प्रात्यक्षिक विभागाचे 30 मार्क्स जे आहे हे 30 मार्क्स आपल्याला कव्हर करायचे आहे. तर प्राथमिक स्तरावरती आपण आज हा जो सिलेबस आहे या सिलेबसची आपण थोडक्यात चर्चा जी आहे ही चर्चा करण्यात आलेली आहे. आता प्रात्यक्षिक बघत असताना मागच्या वर्षीच्या मुलींचे जे रेकॉर्ड बुक आहे हे रेकॉर्ड बुक तुम्ही घ्या आणि त्या रेकॉर्ड बुकमधून तुम्ही पूर्णतः लिहून काढू शकता. किंवा आपल्या पुस्तकामध्येच पेज नंबर 112 पासून जे प्रॅक्टिकलचं वर्क जे आहे हे वर्क तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण सध्या घरी आहोत त्याच्यामुळे जेवढं काही प्रॅक्टिकलचं वर्क आहे ते वर्क तुम्ही लिखाण सुरुवात करा. आणि त्याच्यासाठी तुम्ही मोबाईल जर तुमच्याकडे असेल तर मी 12वीच्या वस्त्रशास्त्र विषयाची PDF टाकतेच आहे ग्रुपवरती. आणि जर काही मुलींनी घेतले असेल पुस्तकं तर फारच छान. किंवा मागच्या वर्षीच्या मुलींचा आता कालच रिझल्ट लागला, त्या रिझल्टमुळे त्या मुलींची पुस्तकं जर तुम्हाला मिळत असेल तर ते पुस्तकं तुम्ही घ्या. अन्यथा मी मुलींना कॉलेजमध्ये बोलवतेच आहे आणि ते पुस्तकं जमा झाले की तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे. म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला पुस्तकं मिळते. आता आज जे आपल्याला चॅप्टर सुरुवात करायचा आहे तो म्हणजे पहिला चॅप्टर आहे आपला लोकर. लोकरमध्ये नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू म्हणजे जे तंतू आपल्याला निसर्गामधून प्राप्त होतात ते तंतू आपल्याला आज बघायचं आहे. आणि त्याच्यामध्ये लोकर किंवा आपण लोकर म्हणण्यापेक्षा बरेचदा उनी स्वेटर असं म्हणतो नाही का, उनी कपडे असं म्हणतो. तर आता हा जो लोकर आहे
किंवा उनी तंतू जो आहे जो आपल्याला निसर्गामधून प्राप्त होतो. म्हणजे जे तंतू निसर्गामधून आपल्याला प्राप्त होतात त्यांना नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू असं म्हटलं जातं. आता जे लोकर आहे, लोकर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे मेंढीच्या शरीरावरचे जे केस असतात त्या केसापासून आपल्याला लोकर मिळत असते. आता असे काही विशिष्ट प्राणी असतात की ज्या प्राण्यांच्या शरीरावरील केसापासून आपल्याला कपडे मिळत असतात. आता त्याच्यापैकी सर्वात जास्त कपडे जे आहे हे आपल्याला मेंढीच्या शरीरावरचे जे केस असतात त्या केसांपासून मिळत असतात आणि त्याला आपण नैसर्गिक प्रथिनजन्य तंतू असं म्हणतो. बरेचदा आपण आपल्या हेही लक्षात येतं की जेव्हा मानव म्हणजे आदिमानव किंवा रानटी अवस्थेमध्ये होता तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की तो स्वतःच्या संरक्षणासाठी झाडाची पाने, झाडाची खोड, झाडाची साल, त्यानंतर प्राण्यांच्या शरीरावरील कातडी याचा स्वतःच्या शरीराचं रक्षण होण्यासाठी उपयोग करत होता. तर ही जी संकल्पना आहे म्हणजे मेंढी वगैरे जी आहे की मेंढी जी असते त्या मेंढीच्या शरीरावरचे जे केस असतात त्या केसापासूनच लोकरी तंतू जो आहे हा तयार करण्यात येतो. आता हा जो लोकरी तंतू आहे या लोकरी तंतूचा आपण विचार जर करतो म्हटलं तर इतिहास असं सांगतं की सुती तंतूचा आधीपासून लोकरी तंतू जो आहे या लोकरी तंतूचा वस्त्रशास्त्र किंवा वस्त्रतंतू म्हणून उपयोग जो आहे तो उपयोग करण्यात येत असलेला आपल्याला दिसून येतं. काही शास्त्रज्ञांच्या मते तर 6,000 ते 4,000पर्यंत म्हणजे हा जो कालावधी आहे या साधारणतः कालावधीपासून सुद्धा हा उनी तंतू जो आहे या उनी तंतूचा उपयोग जो आहे हा वस्त्र प्रावरणासाठी होत असलेला आपल्याला दिसून येतं. आता ही जी मेंढी असते किंवा मेंढीच्या शरीरावरील जे केस असतात त्या केसापासून जेव्हा वस्त्र बनवल्या जाते तेव्हा मेंढी ही कोणत्या प्रदेशातली आहे. जसं आपल्याकडच्या मेंढ्या आहे, आपल्याकडच्या मेंढीच्या शरीरावरील जे केस आहे ते रखरखीत असते. म्हणजेच निम्न दर्जाचे वस्त्र जे आहे किंवा जाडे भरडे वस्त्र जे आहे हे उनी तंतूपासून मिळतात. परंतु आपण हे जे लोकर आहे हे जर आपण बघतो म्हटलं की थंड प्रदेशातल्या जर आपण मेंढ्या घेतल्या, आपल्याला माहिती असेल काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, या ठिकाणी जे प्राणी आहे त्या प्राण्यांच्या शरीरावरील केसांपासून जे काही कापड बनवण्यात येतं ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे असते. तुम्हाला माहिती असेल हिमाचल काश्मीर थंड प्रदेश आहे आणि तिथे थंडी भरपूर असते. तर इथले जे प्राणी असते त्या प्राण्यांच्या शरीरावरील केसापासून जे काही कपडे बनवण्यात येतात ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे असतात, गरम असतात आणि त्याच्यामुळे त्या वस्त्राची किंमतसुद्धा खूप जास्त असलेली आपल्याला दिसून येते. जसं की आपण पश्मिना नावाची एक बकरी असते काश्मीर प्रदेशामध्ये, तिच्या शरीरावरील केसापासून जी काही शॉल बनवण्यात येते तिला पश्मिनी शॉल असं म्हणतात किंवा पश्मिना शॉल असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आता लोकर जे आहे हे लोकर उत्पादन करणारे काही देश जे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, युरुग्वे हे जे देश आहे हे प्रामुख्याने लोकरीचे उत्पादन जे आहे हे उत्पादन करत असलेले देश आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण पाहतो की याच्याशिवाय काही देश जे आहे म्हणजे रशिया, अमेरिका, चीन, ब्रिटन, भारत हे जे देश आहे या देशामध्ये सुद्धा लोकरीचे उत्पादन जे आहे हे फार मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात येते.
त्यानंतर राजस्थान, काश्मीर, गुजरात, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र ही जी राज्य आहे, या राज्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने लोकरीचे जे उत्पादन आहे हे उत्पादन घेण्यात येते. तर अशा पद्धतीने लोकरी तंतू उत्पादन करणारे जे देश आहे, या देशामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र आपला जो प्रदेश आहे त्याचासुद्धा म्हणजे भारत देशामध्ये महाराष्ट्र हा जो राज्य आहे याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती लोकरी तंतूचे उत्पादन जे आहे ते उत्पादन होत असलेले आपल्याला दिसून येते. आता जेव्हा आपल्याला लोकरी तंतूचे प्राप्तिस्थान शोधायचे आहे तेव्हा प्राप्तिस्थान शोधत असताना त्या प्राण्यांचा दर्जा कसा आहे, त्या मेंढीचे वय कसे आहे, त्यावरून त्या लोकरीचे वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण करण्यात येत असलेले आपल्याला दिसून येते. आता ही जी लोकर आहे या लोकरीचे काही प्रकार असलेले आपल्याला दिसून येते. चित्र क्रमांक 1 जे आहे मेरिनो मेंढी. तुम्ही बघा की कशा पद्धतीची ही मेंढी असते. या मेरिनो मेंढीच्या शरीरावरचे जे केस आहे हे अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे केस असतात आणि त्याच्यापासून अतिशय चांगलं वस्त्र, दर्जेदार वस्त्र जे आहे हे वस्त्र तयार करण्यात येते. आता जे तंतू आहे म्हणजे लोकरी तंतूचं जेव्हा आपण वर्गीकरण करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की याचे जे विविध प्रकार आहे, जसं मेरिनो लोकर आहे, त्यानंतर लॅम्बस वूल आहे, हॉकेट वूल आहे, वेदर वूल आहे, पुल्ड वूल आहे, टॅगलॉग आहे. तर हे जे लोकरी तंतू जे आहे या लोकरी तंतूचे वर्गीकरण करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार, अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आता जेव्हा लोकरी तंतूचं वर्गीकरण आपण शिकतो तेव्हा अभ्यास करत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने असं स्टेप बाय स्टेप जर आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या तर त्या जास्त आपल्याला लक्षात राहतात. आता मेरिनो लोकर आहे, तुम्ही बघितलं मागच्या पेजवरती ही मेरिनो मेंढी कशा पद्धतीची असते. तर ही जी मेरिनो लोकर आहे या मेरिनो जातीच्या मेंढीपासून अतिशय उत्तम प्रतीची अशी लोकर जी आहे ही लोकर आपल्याला मिळते आणि या ज्या लोकरी तंतूची लांबी जी आहे हे साधारणतः 1 ते 5 इंच असे असते. हे जे तंतू असतात अतिशय मजबूत असतात, तलम असतात आणि त्याची स्थितिस्थापकता जी आहे ती अतिशय चांगली असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर या तंतूला क्रीम म्हणजे कुरळे तंतू जे आहे हे कुरळे असतात आणि त्यामुळेच हे तंतू कुरळे असल्यामुळे या तंतूला जास्त उबदार आणि पीळ धारण करणारे अशा पद्धतीचे असतात. आता ही जी मेरिनो लोकर जी आहे या लोकरीला सर्वात उत्कृष्ट अशी लोकर जी आहे हे लोकर असं म्हटलं जातं. रिकाम्या जागामध्ये मेरिनो लोकर ही सर्व उत्कृष्ट लोकर आहे हे त्याच्यामध्ये विचारू शकतात. 1 मार्कासाठी एक तर तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये विचारतात किंवा जोड्या लावामध्ये याला ऑप्शन देतात किंवा चूक बरोबर म्हणून याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की मेरिनो लोकरचा उपयोग जो आहे यावरती प्रश्न विचारण्यात येतात. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या या प्रस्तावनेच्या याच्यामध्ये पिरियडमध्ये पहिल्या पिरियडमध्ये आपण पेपर जो आहे म्हणजे 70 आणि 30 असं जे आपल्या विषयाचं डिवायडेशन आहे, 70 मार्काची थेअरी, 30 मार्काचं प्रॅक्टिकल, ते कशा पद्धतीचं आहे याच्यावरती आपण चर्चा केली आणि त्याच्यामधला पहिला जो तंतू आहे मेरिनो लोकर किंवा मेरिनो तंतू, या तंतूबद्दल आपण माहिती बघितली. मेरिनो लोकर जी आहे ही अतिशय उत्कृष्ट अशी लोकर असलेली आपल्याला दिसून येते.